भारतीय संघ पोहोचेल। आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघताय, एक प्रकारे सलामी वेलकम करण्यात येते भारतीय संघाला। याच प्लेन मधून, याच फ्लाइट मधून दिल्लीहून भारतीय संघ दाखल झाला। अविनाश डेगसकर आपल्याला या सलामीबद्दल, या दृश्यांबद्दल माहिती देत आहेत। अविनाश, अश्विन, जेव्हा टीम इंडिया चॅम्पियन बनवून जेव्हा मुंबईत दाखल किंवा दिल्लीवर निघालेली होती, त्यानंतर प्रत्येक जण प्रत्येक भागातनं कसं स्वागत त्याचं करता येईल ते बघण्याचा प्रयत्न करतोय। आता आपण जे व्हिज्युअल्स बघतोय तिकडे एअरपोर्टवरची ती फायर ब्रिगेडची टीम असते की ज्याच्या मार्फत कुठलंही नवीन विमान मुंबईत आल्यानंतर किंवा एअरपोर्टवर आल्यानंतर जशी सलामी दिली जाते त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने विस्तारा एअरप्लेनला ज्या टीम इंडिया तिकडून प्रवास करत होती त्याला ही फायर ब्रिगेडने सलामी दिली आहे। सलामी असं म्हटलं जातं की त्याचं स्वागत करणं हे त्याचा एक उद्देश असतो। चांगलं काम केल्यानंतर ही अशा पद्धतीने किंवा नवीन माणसाचं स्वागत करण्यासाठी या पद्धतीने फायर ब्रिगेडकडनं ही अशी सर्व्हिस दिली, सलामी दिली जाते। खरं अविनाश, आणि जसं तू सांगतोयस एक प्रकारे या कौतुकाला किंवा ह्या कामगिरीला मानवंदना देण्याचा, सॅल्यूट करण्याचा प्रयत्न फायर ब्रिगेडचा, जे फायर ब्रिगेड अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतं तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये, त्या फायर ब्रिगेडकडनं ही सलामी। कारण प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी त्यांची स्वतःची फायर ब्रिगेडची सर्व्हिस असते। ही आहे एअरपोर्टची फायर ब्रिगेडची सर्व्हिस, त्यांच्याकडनं ही सलामी दिली गेलेली आहे। आणि ही पद्धत ही पूर्वीपासून पद्धत असते की जेव्हा नवीन फ्लाईट जेव्हा विमानतळावर दाखल होतं त्यावेळेला जाते, पण ही खास सलामी किंवा मानवंदना दिली गेली ती फक्त विस्तारा फ्लाईटमध्ये आपल्याला टीम इंडियासाठी दिली गेलेली आहे। खरं कामगिरीच तशी झाली होती, एक्सक्लुझिव्ह परफॉर्मन्स, आणि त्याच्यामुळे एक्सक्लुझिव्ह सलामी असं म्हणावं लागेल। आणि जसं आता अविनाशने सांगितलं, फायर ब्रिगेडनी एक प्रकारे सॅल्यूट केलेला आहे, मानवंदना दिलेली आपल्या विजयी शिलेदारांना, आणि अशा प्रकारची ही सलामी देऊन ही एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त एबीपी माझावर तुम्ही बघताय, कारण आगमन झालेलं आहे विमानाचं आणि त्याच विमानाला आता एक प्रकारे सलामी देऊन फायर ब्रिगेडने त्यांना सलाम ठोकलेला आहे। तेव्हा ही एक्सक्लुझिव्ह दृश्य एबीपी माझावर प्रत्येक जण, जसं अविनाशने सांगितलं, आपापल्या परीने या भारतीय संघाच्या कामगिरीचा गौरव करतोय आणि सॅल्यूट देतोय। पुन्हा एकदा जाऊया सुनंदन लेले यांच्याकडे। सुनंदन लेले सर, एक सॅल्यूट करण्याचा प्रयत्न भारतीय फायर ब्रिगेडचा, आणि आता तो क्षण येतोय, भारतीय संघ आता मुंबईत दाखल होतोय आणि तिथून पुढे तो पोहोचेल नरिमन पॉइंटला। लेले सर, अनोखं आहे हे, खरोखर